पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याच्या नावे आमेन. वेलंकणी मातेजवळ नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरी पवित्र ऐक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळेच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, माझे दुःखी कष्ट जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. इथं आपण आपली विनंती पवित्र मातेच्या पायापाशी ठेवूया. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी मी ही नवेनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मी ही नवेनाची प्रार्थना करतो. ती ते ऐकून घे आणि माझ्या नमोकृपापूर्ण मरिये ह्या प्रार्थनांचा स्वीकार कर. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, संत गब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. नमोकृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. आमेन. नवीनाचा पहिला दिवस.
हे निष्कलंक माते, देवाच्या भाग्यवान माते, सर्वशक्तिमान देवाने तुझ्यामध्ये आपला सर्व महिमा साठवून ठेवला आहे. ज्याप्रमाणे नोहाच्या तारवामध्ये देवाने सर्व प्रकारचे जीवजंतू व मनुष्य प्राणी एकत्रित केले होते, त्याचप्रमाणे देवाने तुझ्या रूपाने सर्व प्रकारच्या कृपेचा व ज्ञानाचा संचय आम्हापुढे ठेवला आहे. तू मानवजातीचा गौरव आहेस. तू देवाचे मंदिर आहेस. तू पवित्र तैक्याची बाग आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्याजवळ पवित्र ख्रिस्त सभेसाठी, सर्व ख्रिस्ती भक्तांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी विनंती करतो. हे माते, तूच बालकांची व अनाथांचे रक्षण करणारी आहेस. हे पवित्र कुमारी मरिये, तू तरुणांचे पावित्र्य सुरक्षित ठेवतेस व त्यांना सन्मार्गावर आणतेस. हे निष्कलंक कुमारी माते, तूच कुमारिकांना कमवण्याचा आदर्श आहेस. तूच पतिव्रतांचा आधार आहेस. विधवांची रक्षण करती आहेस. वृद्धांची सबळ आश्रयदाती आहेस. रोग्यांचे औषध व पीडितांची सहाय्य आहेस. हे निष्कलंक माते, आम्ही मरणापर्यंत तुझ्यावर आशा ठेवून प्रेम करीत राहावे असे वरदान तू आम्हाला दे. आमेन. निष्कलंक मातेवर आधारित प्रार्थना. हे माझ्या देवा, मला सहाय्य कर. हे प्रभू, माझी प्रार्थना ऐकून घे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याचा गौरव असो. निष्कलंक मातेचे नाव वंदनीय आहे. हे मरिया माते, तू सुंदर आहेस. तू मूळ पापापासून अलिप्त आहेस. तू इस्रायलाचा आनंद आहेस. तू आमच्या प्रजेचा महिमा आहेस. तूच पापांची आश्रयदाती आहेस. हे माते मरिये, हे बुद्धिमान कुमारी, हे कृपापूर्ण माते, आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू ख्रिस्ताजवळ आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारी मरिया, तू पापरहित आहेस. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवलेल्या प्रभू येशूजवळ आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे येशू, परमेश्वरा, तू पवित्र कुमारी मरियेला आपल्या पुत्राची माता म्हणून निवडलेस. तू आपल्या पुत्राद्वारे मूळ पापांच्या कलंकापासून तिला दूर ठेवलेस. मृत्यू अगोदरच तिला मुक्ती दिलीस. आम्हाला असे वरदान दे की आम्ही ह्या मातेच्या आचनेचे पावित्र्य जाणून तुझ्याजवळ येऊ शकू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. आजारी माणसासाठी प्रार्थना. हे कुमारिकांच्या कुमारी, आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू माझ्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण भरवसा ठेवून मी तुझ्याकडे धाव घेतो. माझा आजार दूर कर, म्हणजे मी तुझ्या व तुझ्या पुत्राचा महिमा गात राहीन. ही माते, तू सर्व आजारांचा आत्मविश्वास दृढ करण्यास मदत कर. आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, माझे कष्ट दूर कर. अथवा या आरोग्यदायी माते, मला सहनशक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून मी माझ्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकेन. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. माझ्या संकटामध्ये तू मला मदत करशील ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
तूच रोग्यांची व पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तूच सर्व ख्रिस्तजनांची आश्रयदाती आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचवू शकतेस. हे दयाळू शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. ए स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळाचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. आत्मिक आणि शारीरिक गरजासाठी प्रार्थना. हे स्वामिनी, तू ईश्वराकडून मिळालेला माझा खरा आश्रय आहेस. दुःखाच्या प्रसंगी तू विश्रांतीचे स्थळ आहेस. तू पापांच्या अंधारात कितपत पडलेल्या आत्म्याचा प्रकाश व दुर्बलांचे बळ, गरिबांचे धन आणि पीडितांची आशा आणि मानवप्रेमी ईश्वराची माता असल्यामुळे माझ्यावर दया कर. हे स्वर्गाच्या व पृथ्वीच्या राणी, कृपापूर्ण माती, पापसागरात बुडालेल्या लोकांना वाचवणाऱ्या तुझ्या सहाय्याने तुझा सेवकास पापापासून मुक्त कर. रोग्यांच्या आश्रयदाते, पीडितांच्या सहाय्यदाते, संसार मुक्तीच्या सिंहासना, तुझ्याजवळ आलेल्या मज पाप्याला दूर सारू नकोस, तर माझ्या करुण याचनेचा स्वीकार कर. आमेन. निर्मळ हृदयाच्या मातेजवळ प्रार्थना. पवित्र मातेच्या निर्मळ हृदया, मी तुझ्या पावित्र्याची स्तुती करतो. हे सर्व प्रिय माते, मी तुझ्या वात्सल्यमय प्रेमाची आणि गुणाची आठवण करतो. मी आणि इतरांनी तुझा अपमान केला. मी आता तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्याकडे नम्रतापूर्वक क्षमा मागतो. मी मान्य करतो की मी कृतज्ञ बनून भटकत राहिलो. तू मला कित्येक वेळा कृपा आणि क्षमा दाखवलीस. मला विश्वास आहे की तू मला कधी अंतर देणार नाहीस. ह्या दृढ विश्वासाने प्रेरित होऊन मी तुझ्याजवळ अधिक भक्तिपूर्वक प्रार्थना करीत मी प्रतिज्ञा करतो की यापुढे मी तुझा सन्मान पित्यार्थ योग्य कार्य करत राहीन. तू या कार्याचा स्वीकार करून ते प्रभूला अर्पण कर. माझ्यावर आणि माझ्या शेजाऱ्यावर ईश्वराने दया व कृपेचा वर्षाव करावा म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. आमेन. Today's Mass is being offered for the following intentions: for forgiveness for the souls of Joachim, Daigo and Rita Lopez, thanksgiving to Our Lady of Velankani for good health, for the soul of Bernard Gregory Gomes and Mary Teresa Gomes, for the soul of Clifford Loins Ida Rebello, thanksgiving to Mother Mary, and in honor of Our Lady of Velankani and Our Lady of the Mount. My dear brothers and sisters, as we have gathered here to honor our Mother Mary,
Let us put forth our prayers and petitions on this altar. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. The grace of our Lord Jesus Christ, and the love of God, and the communion of the Holy Spirit be with you all. And with your spirit. My dear brothers and sisters, our theme for today is parenthood and its challenges. Palakatva ani avhani. There are two types of families. One is called archaeologist type, utkhanan karnari, palak. Archaeologist type are the ones who keep on digging into the past. And there is another kind which is called cosmetologist type. My dear brothers and sisters, what do the cosmetologists do? They enhance our beauty. So as I said, there are two types of families. Archaeologist types keep on digging into the past. And cosmetologist type keep on enhancing each other's beauty. For the times we have failed to be cosmetologists, let us ask Lord to forgive us and pardon us. I confess to Almighty God and to you, my brothers and sisters, that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done and what I have failed to do, through my fault, through my most grievous fault. Therefore I ask Blessed Mary, Virgin, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to the Lord our God. May Almighty God have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Amen. Let us pray. God of might, giver of every good gift, put into our hearts love of your name, so that by deepening our sense of reverence, you may nurture in us what is good, and by your watchful care, keep safe what you have nurtured. Through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God forever and ever. Amen. संत पौलचे थेसलोनिकांकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण असावे, अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत ज्या आपण जिवंत असू त्या आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी
मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रामध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमतुल्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो. समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत आणि त्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. The Spirit of the Lord has been given to me. He has sent me to bring the good news to the poor. Alleluia, alleluia, alleluia. The Lord be with you. And with your spirit. A reading from the Holy Gospel according to Luke. Glory to you, O Lord. At that time, Jesus came to Nazareth, where he had been brought up. And as was his custom, he went to the synagogue on the Sabbath day, and he stood up to read. And the scroll of the prophet Isaiah was given to him. He unrolled the scroll and found the place where it was written, "The Spirit of the Lord is upon me, because he has anointed me to proclaim good news to the poor. He has sent me to proclaim liberty to the captives and recovering of sight to the blind, to set at liberty those who are oppressed, to proclaim the year of Lord's favor." And he rolled up the scroll and gave it to the attendant and sat down. And the eyes of all in the synagogue were fixed on him. And he began to say to them, "Today this scripture has been fulfilled in your hearing." And all spoke well of him and marveled at the gracious words that were coming from his mouth. And they said, "Is not this Joseph's son?" And he said to them, "Doubtless you will quote to me this proverb, 'Physicians, heal yourself.' What we have heard you did at Capernaum, do here in your hometown as well." And he said, "Truly I say to you, no prophet is acceptable in his hometown. But in truth I tell you, there were many widows in Israel in the days of Elijah, when the heavens were shut up 3 years and 6 months, and a great famine came over all the land. And Elijah was sent to none of them, but only to Zarephath, the land of Sidon, to a woman who was a widow. And there were many lepers in Israel in the time of the prophet Elisha.
and none of them was cleansed, but only Naaman the Syrian. When they heard these things, all in the synagogue were filled with wrath. And they rose up and drove him out of the town and brought him to the brow of the hill on which the town was built. So they could throw him down the cliff. But passing through their midst, he went away. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. My dear brothers and sisters, today our topic for reflection is parenthood and its challenges. Palakatva ani Ahvani. The subtopic that I would like to talk about is raising godly children in an ungodly world. I questioned a friend working abroad in the Middle East. What motivates you to endure all the hardships, discriminations, injustice, and loneliness while working in other country? He answered, I'm doing all these sacrifices for my family. He added, it's very hard to work in a foreign land with a culture totally different from our own. My dear brothers and sisters, you all will agree that your mummies and daddies and you, my dear parents, are doing all these sacrifices for your family. But ironically, instead of building your family, statistics show the other stories of broken marriages, fatherless children, and ruined lives. You have all heard of children fearing unseen monsters in their room, under the bed, covered. My dear friends, the monster that crawls and prowls in our homes isn't just under the bed. That monster is the devil, and he wants to disable, dismantle, dismember, disengage, destroy, and devour your family. That monster that wants to disable, dismantle, dismember, disengage, and destroy your families. And he is good at what he does. My dear brothers and sisters, according to the canon law scholars, today is the first time in history that divorce is actually higher in the church than it is in the secular world. That monster, the devil, wants you, your house, and your family. If we will be sensitive and pay attention to what these circumstances are telling us, we will realize that it is impossible to make a successful and happy family without God as the foundation of our house, of our family. When we will realize that God is the foundation of our family, we need to put our dependence on God in all the affairs of the family. We must look on God as the builder, the protector, and the ultimate provider of our family. God is the builder of our family. Psalm 127:1 says, except the Lord builds the house, they labor in vain who build it. As parents, it is your responsibility to train your children and prepare them for their future. You build them according to the knowledge that you have acquired through the experiences in life you have gone through. However, we have to realize that God is the real owner of our children. He is the real builder of our family. We must acknowledge him as the real head and hero of our family. And we must build our family according to his word. All our effort will be a failure in the end
unless we recognize God as the real head and hero of our family. My dear brothers and sisters, God uses pillars to build a house. God uses the pillar of His word to build our faith on Him. God uses the pillar of prayer to build a trust on Him. God uses the pillar of love to build a bond with Him. God uses the pillar of understanding to build a character. God uses the pillar of forgiveness to make us compassionate. God uses the pillar of example and testimony from parents to build an attitude. God uses pillar of obedience to make us His obedient, faithful, truthful, and graceful children. My dear brothers and sisters, God is the protector of our family. First, we reflected upon God as the builder of our family, and now we will look at how God is the protector of our family. Psalm 127, except the Lord keeps the city, the watchman wakes but in vain. My dear parents and children, in the time of advanced technology and information, the access of our children to bad influences and polluting information is almost impossible to avoid. All of us, especially our children, are vulnerable to the attack of bad influence, and protection of our family is on the alarming status. Excessive use of mobile and misuse of technology has ruined our lives and families. This is the right time to admit our own limitations and ask the help from the real protector of our family, no other than God. We cannot watch and protect our family 24/7. Only the omnipresent, that all-powerful God is able to do this impossible job of protecting our family. God uses defenses. God uses the fences to protect our family, to defend our family. God uses the fences to protect our family. God uses the fence of His teaching to protect us from self-belief. God uses the fence of the church to protect our emotions. God uses the fence of our family to protect our hearts. God uses the fence of His presence to protect our soul. God uses the fence of His love so no one can separate us from Him. The third point is God is the provider of our family. The effectiveness of our labors and our cares is dependent on the providence of God. And all human strength and care in itself is in vain. My dear brothers and sisters, God provides us blessings to give us reason to thank Him. God uses the Word of God to nourish us. God uses the water of His Spirit to refresh and revive us. God provides favors and opportunities. God provides our life. God provides us wisdom and abilities. God provides us healing. God provides us wealth, jobs, friends, partners in life. If God is the foundation of a strong family, then we should build our family on Jesus. Jesus is the rock, the strong foundation of our family. We can build a life on Jesus by hearing and obeying His word. We can build a life on Jesus by making Him our top priority. We can also build a life on Jesus
by prayer of devotion to Him. We can build our life on Jesus by trusting and thanking Him in every event of our life. We can build a life to Jesus by inviting Him to be the King and Lord of our life. We can build a life to Jesus by surrendering our will and our plans to Him. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या आपला चिंतनाचा विषय आहे पालकत्व व आव्हाने. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, म्हणून परमेश्वराने स्त्रीची आणि पुरुषाची निर्मिती केली. यापुढे ती दोघे वेगवेगळे नसून एक शरीर आहेत. परमेश्वराने दोघांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. जणू काही खुद्द परमेश्वराने आशीर्वादित केलेला मानवी इतिहासातील तो पहिला विवाह. ह्या आशीर्वादाने परमेश्वराने कुटुंब संस्थेचे महत्त्व विशद केलेले आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंब ही परमेश्वराची निर्मिती आहे. कान्हा येथे लग्न प्रसंगी उपस्थित राहून प्रभू येशूने नवविवाहित जोडप्यासाठी पहिला चमत्कार केला. संत पॉल इफिस्करांस पत्रात म्हणतो, पतींनो, ख्रिस्ताने जशी ख्रिस्त सभेवर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. मुलांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा. प्रिय पालकांनो, मी तुम्हास 2 प्रश्न विचारू इच्छितो. एक, तुमची मुलं तुमच्या आज्ञेत आहेत का? तुमची मुलं तुमच्या आज्ञेत आहेत का? आणि तुम्ही देवाच्या आज्ञेत आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. आणि तुम्ही जर का देवाच्या आज्ञेत नसाल तर तुमची मुलं तुमच्या आज्ञेत राहतील का? एकेकाळी जर्मनीतील बर्लिन येथे लांबलचक भिंतीमुळे बर्लिन पूर्व व बर्लिन पश्चिम अशा 2 भागांत विभागली गेली होती. एके दिवशी पूर्व बर्लिनमधील काही लोक कचऱ्याने भरलेला ट्रक घेऊन पश्चिम बर्लिनला जातात व तो कचरा तेथे फेकतात. पश्चिमेकडील लोकांना देखील जशास तसे करता आले असते, परंतु ते दूध, बिस्किट व जीवनोपयोगी वस्तूंनी भरलेला ट्रक पूर्व बर्लिनला घेऊन जातात व ट्रकवर लिहिलेले असते, व्यक्ती आपणाकडे जे आहे तेच देते. And on the truck it was written, one gives what one has. व्यक्ती आपणाकडे जे आहे तेच देते. पालकांनो, तुमच्याकडे जे असेल तेच तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकाल. My dear parents, you will be able to give your children what you have. You need to reflect upon what you have. What are the qualities you have? Do you have Jesus with you to give your children? Are you prayerful? Do you have faith and trust in the Lord Almighty? Do you participate in the Eucharist? Do you say your rosaries? Do you read the Word of God daily? What you have, only that you can give it to your children. पालकांनो, तुमच्याकडे जे असेल तेच तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकाल. विहिरीत नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? तुमच्या जीवनात ख्रिस्ताला काय स्थान आहे? कौटुंबिक प्रार्थना, बायबल वाचन, रोजरी ह्याची तुम्हाला आवड आहे का? कौटुंबिक प्रार्थना, बायबल वाचन व रोजरी तुमच्या कुटुंबात होते का? पालकांनो, वेळीच जागे व्हा. पालकांनो, वेळीच जागे व्हा. ख्रिस्ताला तुमच्या कुटुंबाचा पाया बनवा, केंद्रबिंदू बनवा. ख्रिस्ताला अनुसरा. त्याची मूल्ये तुमच्या जीवनात खोलवर रुजवा. ख्रिस्तासाठी तुमच्या घराचे व अंतःकरणाची दार सदा उघडे ठेवा. कारण येशूच आपल्या कुटुंबाचा तारणारा आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रतिमा रंगविण्यात आली आहे तिची येथे आपल्याला आठवण होते. पहा,
मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवील. प्रकटीकरण 3:20. येथे आपण परमेश्वराच्या उपस्थितीने, सामुदायिक प्रार्थनेने आणि प्रत्येक प्रकारच्या आशीर्वादाने भरलेले एक कुटुंब पाहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कौटुंबिक जीवनातील चिंता आणि ताणतणाव ह्याविषयी येशूला असलेले ज्ञान त्याने आपल्या दाखल्यांद्वारे सूचित केले आहे. काहीतरी आगळे वेगळे करण्याचे हेतूने घर सोडणारी मुलं लूक 15, किंवा घरात त्रास देणारी मुले मत्तेय 21, अथवा हिंसेला बळी पडलेली मुले मार्क 12, लग्न प्रसंगी द्राक्षरस कमी पडल्यामुळे होणारी बेअब्रू योहान 2, मेजवानीसाठी आमंत्रण देऊनही यजमानाला पाठ दाखविणारे पाहुणे मत्तेय 22, आणि एक नाणे हरवल्यामुळे चिंताग्रस्त असलेले गरीब कुटुंब लूक 15. वरील दाखले आम्हास दर्शवितात की येशूला आमची कथा व व्यथा ठाऊक आहे. येशूला आमची कथा व व्यथा ठाऊक आहे. ह्या दाखल्यात आपण पाहत असतो की परमेश्वराचा शब्द वर्ड ऑफ गॉड म्हणजे केवळ काही तात्विक विचारांची मालिका नाही, तर अडीअडचणी आणि दुःख अनुभवित असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सोबत करणारा, त्यांची सांत्वन करणारा, त्यांना दिलासा देणारा तो जीवनाचा झरा आहे. देवाचा शब्द दुःखात असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी सोबत करणारा, सांत्वन करणारा, दिलासा देणारा त्यांच्या जीवनाचा झरा आहे. ख्रिस्त आमच्यात व आमच्या कुटुंबात एकरूप व समरस आहे. आम्हा समोर आव्हान आहे ते आम्ही ख्रिस्तात एकरूप व समरस होण्याचे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तरुण तरुणी, प्रियकर प्रियसी, पती पत्नी आणि माता पिता असा हा वैवाहिक जीवनाचा प्रवास असतो. आज पालकत्व हे एक जबरदस्त आव्हान बनत आहे. मुले ही अनुकरण प्रिय असतात. सूर्याला ठाऊक असो अथवा नसो, त्याच्या किरणांनी पृथ्वीवरील कळ्या उमलून त्यांची फुले बनतात. मात्या पित्याला ठाऊक असो वा नसो, त्यांच्या आचार विचारांनी मुलांच्या जीवनकळा उमलत असतात. त्यामुळे सुजान पालकत्वाचा विचार करताना कौटुंबिक वातावरण आणि पती पत्नीची मानसिकता समजून घेणे आवश्यक बनते. ज्या कुटुंबात मुलाला मुलीला प्रेम, स्वातंत्र्य, प्रोत्साहन, मनमोकळेपणा ह्याचा अनुभव येतो, त्या कुटुंबातील मुले अपयशाला धैर्याने सामोरे जातात. त्या कुटुंबातील मुले अपयशाला धैर्याने तोंड देतात. मात्र जिथे केवळ आरोप, प्रत्यारोप व भांडणतंटे असतात, तिथल्या मुलांना आपली आत्मप्रतिमा घडविणे अवघड जाते. अशी मुले मग मित्र परिवारात रमू लागतात. त्यातून व्यसनाधीनता वाढीस लागते. चुकीचे संसार झालेली व्यक्ती आयुष्याचा जोडीदार शोधू लागते. चुकीचा संस्कार झालेली व्यक्ती आयुष्याचा जोडीदार शोधू लागते. एक दिवस नजरानजर होते, आनाभाका होतात. मात्र लग्न हा साक्रामेंट की तडजोड हा प्रश्न अनुत्तरित राहतो. लग्नानंतर सहकार्याऐवजी स्पर्धा सुरू होते. अहंकार फुलत राहतो आणि तशात दोघे समतुल्य असतील तर मत्सराचे विष संसारात भिनते. दररोजची भांडणे, वादविवाद आणि असे करता करता गोड गुलाबी स्वप्ने कडू कारल्यासारखी कडवट होतात. चर्चच्या पायऱ्या ओलांडून पती पत्नी कोर्टाची पायरी चढतात.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सर्व टाळण्यासाठी परस्पर प्रेम, सुजान पालकत्व व ख्रिस्तात एकरूप समरस असे प्रार्थनामय कुटुंब ही ध्येये नजरेआड होऊन द्यायची नसतात. कठोरपणाऐवजी सुसंवाद साधायचा, सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात एकमेकांना प्रेमाने व आदराने वागवायची. अशाने शय्याग्रहाचे मंदिर बनते. क्षमाशीलतेमुळे कुटुंबात आनंदी आनंद बहरू लागतो. प्रेम अमर असते हे सत्य साकारू लागते. दिवसागणिक ते अधिक परिपक्व बनू लागते. अशा प्रेमाच्या छायेत वाढणारी मुले कर्तृत्ववान व जबाबदार बनतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाने नाझरेतच्या पवित्र कुटुंबाच्या प्रतिमेकडे पाहायला हवी. त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्यावर कामकाजाचे ओझे होते आणि हेरोदाच्या हिंसक कारकिर्दीची भीतीही त्यांना भेडसावीत होती. आजच्या युगातही कुटुंबियांना ताणतणावाचे, निराशेचे व चिंतेचे जीवन जगावे लागत आहे. मरियेप्रमाणे आजच्या कुटुंबांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांना, चांगल्या तसेच वाईट परिस्थितीला धाडसाने व शांततेने सामोरे जायला हवे आणि परमेश्वराने केलेली महत्कृत्ये आपल्या अंतःकरणात जपून ठेवायला हवीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कौटुंबिक नात्यातून येणाऱ्या दुःख, संकट, अडचणी, वैफल्यता, निराशा व हतबलतेला सामोरे जाण्यासाठी इंग्लंडच्या 6व्या जॉर्जची प्रार्थना आपणा सर्वांना उपयोगी पडणारी आहे. हे प्रभो, ज्या ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, हे प्रभो, ज्या ज्या गोष्टी मी बदलू शकेन त्या बदलण्याची मला शक्ती दे. ज्या मी बदलू शकणार नाही त्या सहन करण्याची ताकद दे. परंतु बदलण्यालायक व सहन करण्यालायक गोष्टी कोणत्या यांचा योग्य तो निर्णय करणारी विवेक शक्ती मला दे. परंतु बदलण्यालायक व सहन करण्यालायक गोष्टी कोणत्या यांचा योग्य तो निर्णय करणारी विवेक शक्ती मला दे. Prayers of the faithful. Lord, as we begin our novena honoring your mother, we bless every family, and through each family, every child whom we want to offer an experience of your love. We pray for parents and those who face difficulties in bringing up their children, that they may find strength and comfort. Our response: Lord, help our family to experience your love. Lord, help our family to experience your love. We pray for the church and its leaders, that the church may offer everyone the good news that God is Father and we are all part of the family of God. Our response: Lord, help our family to experience your love. We pray for parents that they may recall the sacrament of matrimony that offers them the grace to fulfill their mission as parents. Our response: Lord, help our family to experience your love. We pray for single parents and those families that raise up children where the parents are away. Help us all to give our children an experience of your providence. Our response: Lord, help our family to experience your love. We pray for parents who are separated or live apart for work reasons, that they will find grace and strength to face the challenges of life. Our response: Lord, help our family to experience your love. Lord, you have given the grace of the sacrament of matrimony to parents to raise up children
in your love. Grant all parents the grace and wisdom to love their children and offer them the care they need. May our parents find your help always in the trying moments of life. We make this prayer through Christ our Lord. Amen. Blessed are you, Lord God, all creation. For through your goodness we have received the bread we offer you, fruit of the earth and work of human hands. It will become for us the bread of life. Blessed be God forever. Blessed are you, Lord God of all creation. For through your goodness we have received the wine we offer you, fruit of the vine and work of human hands. It will become our spiritual drink. Blessed be God forever. Pray, brothers and sisters, that my sacrifice and yours may be acceptable to God, the Almighty Father. May the Lord accept the sacrifice at your hands for the praise and glory of his name, for our good and the good of all his holy church. May this sacred offering, O Lord, confer on us always the blessing of salvation, that what it celebrates in mystery, it may accomplish in power. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. Lift up your hearts. We lift them up to the Lord. Let us give thanks to the Lord our God. It is right and just. It is truly right and just, our duty and our salvation, always and everywhere, to give you thanks, Lord, Holy Father. And especially as we celebrate the memory of the Blessed Virgin Mary, to proclaim your kindness as we echo her thankful hymn of praise. For truly, even to earth's ends, you have done great things and extended your abundant mercy from age to age. When you looked on the lowliness of your handmaid, you gave us through her, the author of our salvation, your Son, Jesus Christ our Lord. Through him, the host of angels adores your majesty and rejoices in your presence forever. May our voices, we pray, join with theirs in one chorus of exultant praise as we acclaim. Holy, 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 Lord God of hosts, heaven and earth are full of your glory. Hosanna in the highest. Blessed is he who comes in the name of the Lord. Blessed is he who comes in the name of the Lord. Holy, 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 Lord God of hosts, heaven and earth are full of your glory. Hosanna in the highest. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, these gifts, we pray, by sending down your Spirit upon them like the dewfall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and, giving thanks, broke it and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it, for this is my body, which will be given up for you." In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying,
Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me. The mystery of faith. We proclaim your death, O Lord, and profess your resurrection until you come again. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have held us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that, partaking of the body and blood of Christ, we may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world, and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, and Oswald Gracious, our Bishop, all the bishops and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy, welcome them into the light of your face. Have mercy on us all, we pray, that with the Blessed Virgin Mary, Mother of God, with Saint Joseph, her spouse, with the blessed apostles and all the saints who have pleased you throughout the ages, we may merit to be co-heirs to eternal life, and may praise and glorify you through his Son, Jesus Christ. Through him and with him and in him, a God Almighty Father, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours forever and ever. Amen. At the Savior's command and formed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, we may be always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, the power, and the glory are yours, now and forever. Lord Jesus Christ, who said to your apostles, Peace I leave you, my peace I give you. Look not on our sins, but on the faith of your church, and graciously grant a peace and unity in accordance with your will, who live and reign forever and ever. Amen. The peace of the Lord be with you always. And with your spirit. Let us offer each other the sign of peace. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, you take away the sins of the world, grant us peace. Behold the Lamb of God. Behold him who takes away the sins of the world. Blessed are those called to the supper of the Lamb. Lord, I am not worthy that you should enter under my roof, but only say the word, and my soul shall be healed. Let us now make our spiritual communion. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul to enrich me with your holy grace and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith,
an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O sacrament most holy, O sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. Let us pray. Renewed by this bread from the heavenly table, we beseech you, O Lord, that being the food of charity, it may confirm our hearts and stir us to serve you in our neighbor. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. May Almighty God bless you, the Father, and the Son, and the Holy Spirit. Amen. Go in peace to love and serve one another. Thanks be to God. We now pray for relief from the coronavirus. Almighty and merciful God, who show your love to all creation everywhere, hear graciously the prayers we make for all those affected by the coronavirus in various parts of the world. We come before you asking for an efficacious control of the outbreak, for a healing of those affected, for the victims and their families. We thank you for blessing the efforts of our research scientists working on the development of a vaccine. We pray that these vaccines will be effective in combating the virus and its mutants and in controlling the spread of the pandemic. We pray that the vaccine be available for all our people, even the poor and those in rural areas. We pray for doctors, nurses, and health workers who are in the front line of this battle, that they be kept safe and have the strength and courage to continue their heroic efforts. We pray for the government and health authorities that they take appropriate steps for the good of the people. We make this prayer to Christ our Lord. Amen. Novena to Our Lady of Health, Velankani. O most holy Virgin, you were chosen by the most adorable Trinity from all eternity to be the most pure Mother of Jesus. Permit me, your humble and devoted client, to remind you of the joy you received at the instance of the most sacred incarnation of our divine Lord, and during the 9 months you carried him in your chaste womb. I wish most sincerely that I could renew or even increase that joy by the fervor of my prayers. O tender Mother of the afflicted, grant me under my present necessities that special protection you have promised to those who devoutly commemorate this ineffable joy. Relying on the infinite mercies of your divine Son, trusting that those who ask should receive, and penetrated with confidence in your powerful prayers, I most humbly entreat you to intercede for me. I beg you to obtain for me the favors which I petition for in this novena, if it is the holy will of God, to grant them, and if not, to ask for me whatever graces I most stand in need of. Let us call to mind our prayers and petitions in silence. I desire by this novena, which I now offer in your honor, to prove the lively confidence I have in your intercession. Accept it, I beseech you,
in honor of that supernatural love and joy with which your immaculate heart was replenished, when the abode of your divine Son in your womb, in veneration of which I offer you the sentiments of my heart. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. O Mother of God, accept these salutations in union with the respect and veneration with which the angel Gabriel first hailed you, full of grace. I wish most sincerely that they may become so many gems in the crown of your celestial glory, which will increase in brightness to the end of the world. I beseech you, O Comfortress of the afflicted, by the joy you received when the Word was made flesh, to obtain for me the favors and graces which I now implored through your powerful intercession. For this end I offer you all the good works which have been performed in your honor. I most humbly entreat you, for the love of the amiable heart of Jesus, with which yours was ever so inflamed, to hear my humble prayers and obtain my requests. Amen. The first day. O Immaculate Virgin, God's sublime creation, the Almighty has done great things in you. As He gathered all waters in the sea at the time of creation, He has enriched you with His richness of grace and beauty. O renowned fame of the human race, supreme beauty of the earth, holy temple of God, garden of the blessed Trinity, we praise you. We pray to you, dear Mother of Health, to intercede for the Church, for the Holy Father, and all men of goodwill. Protect all your children and obtain for them health of soul and body. Holy Mother, save the youth from the danger of falling into the darkness of sin and guide them along the path of purity. Preserve the virgins in their chastity. Protect the bond of love in every family. Indeed, you are the model to the parents, protector of the widows, shelter of the broken-hearted, treasure for the needy and health of the sick. We beg you to obtain for us the grace and love of God, so that we may remain faithful children of God. Amen. Hallelujah.
Hallelujah.